नमस्कार सर्वांना। आपण मुलांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखायला व वाचायला शिकवल्या। आपण मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या कशा वाचायच्या यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करतो। 10 ते 20 पर्यंतच्या संख्या सलग मांडल्या तर विद्यार्थी त्याचे वाचन करतात, पण अदलीमधली एखादी संख्या वाचायला सांगितली तर सगळ्या विद्यार्थ्यांचा नाही, पण काही मुलांचा मात्र गोंधळ होतो। हा गोंधळ होऊ नये तसेच आपल्या वर्गातील सर्वच 100% मुलांना 10 ते 20 पर्यंतच्या संख्या वाचायला याव्यात यासाठी आपण काही कृतींच्या सहाय्याने हे अगदी सोपं करू शकतो व सर्वच माझे विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतात व वाचतात हे अभिमानाने सांगू शकतो। तसेच या गोष्टीचे समाधानही मिळवू शकतो। चला तर मग आज आपण छोट्याशा कृतीतून आनंदायी पद्धतीने 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे मुलांकरवी वाचन घेऊयात। या कृतीसाठी लागणारे साहित्य अगदी सहज उपलब्ध होणारे आहे बरं का। यासाठी आपण गणित पेटीतील संख्या कार्ड तसेच नोटा यांचा वापर करूया आणि हेही उपलब्ध नसेल तर कार्डशीट व मार्कर पेनचा उपयोग करून संख्या कार्ड बनवूया। तसेच नोटांसाठी खऱ्या नोटांचा उपयोग करूया। असे आहे आपले सहज उपलब्ध होणारे साहित्य। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। चित्रात दाखवल्याप्रमाणे 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे किमान 4 संख्या कार्ड असणारे असे 2 संच एकत्र करूया आणि आपल्या टेबलवर मांडूया। यात प्रत्येक संख्येचे 2 संच असतील। प्रत्येक विद्यार्थ्याला बोलावून टेबलवर आपण सांगितलेल्या संख्या एकत्र केलेल्या संख्या कार्डमधून काढायला लावूया। उदाहरणार्थ स्पंदन इकडे ये, या एकत्र केलेल्या संख्या कार्डमधून मी सांगितलेल्या संख्या काढ बरं। 13। छान, हे संख्या कार्ड या ठिकाणी ठेव। अजून 13 कुठे दिसते का बघ बरं। खूपच छान। आता हे संख्या कार्ड हातात पकड आणि सर्व विद्यार्थ्यांना ही संख्या मोठ्याने वाचून दाखव। 13। खूप छान। अशा पद्धतीने आपण आपल्या वर्गात देखील प्रत्येक विद्यार्थ्याला टेबल जवळ बोलावून अशा पद्धतीने एकत्र केलेल्या संख्या कार्डमधून संख्या बाहेर काढायला लावूया आणि त्याचे वाचन वर्गासमोर करायला लावूया। यामध्ये किमान 4 संख्या व्यवस्थित वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना टाळ्यांची सलामी व छोटेसे बक्षीस देऊया। अशा पद्धतीने नक्कीच आपले विद्यार्थी 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वाचन करतील। 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वाचन अजून दृढ होण्यासाठी अजून एक कृती नक्कीच उपयोगी ठरेल। चित्रात दाखवल्याप्रमाणे यासाठी आपण गणित पेटीतील नोटा घेऊया। 1 1 असे 10 वेळा घेतले की 10चा एक गट्टा होतो, यालाच आपण दशक म्हणतो। यासाठी आपण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये अशा गणित पेटीतील या नोटांचा उपयोग करू शकतो। यासाठी आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला आपण टेबल जवळ बोलावून एक संख्या सांगायची आणि ही संख्या सांगितल्यानंतर या नोटांमधून विद्यार्थ्याला सांगितलेली संख्या तयार करायला लावायची। उदाहरणार्थ स्पंदन इकडे ये, या नोटांमधून मला 15 ही संख्या तयार करून दाखव बरं। अगदी बरोबर। या नोटा या ठिकाणी ठेव आणि आता तू तयार केलेली ही जी संख्या आहे त्या संख्येचे संख्या कार्ड या एकत्र केलेल्या संख्या कार्डमधून काढ पाहू। ही संख्या तुझ्या वर्ग मित्रमैत्रिणींना दाखव पाहू आणि याचे मोठ्या आवाजात वाचन कर। 15। खूप छान। अशा पद्धतीने ही कृती आपण आपल्या वर्गात घेऊ शकतो। पाहिलं, अशाच छोट्या छोट्या कृतीमधून अतिशय आनंदायी पद्धतीने मुले 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वाचन
न चुकता करतील. त्याचबरोबर सर्व शिक्षकांना मी या ठिकाणी सांगू इच्छिते, आपल्या वर्गातील जे विद्यार्थी असतात त्यामधील काहीच विद्यार्थी असे असतात की जे या संख्यांचे वाचन करण्यामध्ये थोडेसे मागे असतात आणि याच विद्यार्थ्यांसाठी आपण खास करून जास्तीत जास्त संधी देऊन या कृती घेतल्या तर नक्कीच 10 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे वाचन आपल्या वर्गातील 100% विद्यार्थी करतील. तर मग भेटूया पुढील अध्ययन स्तरासाठी असणाऱ्या विविध कृतींमधून. तोपर्यंत धन्यवाद.